या 12 दिवसांपासून ज्या बारामतीवर शोकळा पसरली होती, जिथे प्रत्येक घरातून फक्त रडण्याचा आवाज येत होता, तिथे आज अचानक काय जादू झाली? ज्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते, त्या डोळ्यांमध्ये अचानक आनंदाची चमक कशी आली? कारण आज एक सत्य समोर आली आहे, जी ऐकून विरोधकांचे धावेदन आणले. अजित दादा जिवंत आहेत आणि विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले. होय, तुम्हीच ऐकत आहात ते 100% सत्य आहे. पवार कुटुंब आनंदाने नाचू लागले. बारामतीमध्ये गुणानाची उदाहरण सुरू झाली आहे. पण या आनंदाच्या मागे एक भयानक सत्य दडलेले होते. ते म्हणजे दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न झाले होते. हा केवळ एक अपघात नव्हता, तर हे एक सोवलेले षडयंत्र होते. खेळ समाप्त झालाय. ज्यांनी दादांच्या मृत्यूची वाट पाहिली, ज्यांनी त्यांच्या नसण्याचा फायदा घेण्यासाठी सापडे रचले, त्या गद्दारांचा खेळ आता कायमचा समाप्त झालाय. कारण आता खुद्द दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद सुरू झाली असून त्यात अशा काही गोष्टींचा खुलासा केला आहे की ज्यामुळे दिल्लीपर्यंतचे तख्त हलू लागले. आज सकाळची वेळ 8 बारामतीच्या त्या ऐतिहासिक गोविंदबा बागेत आणि सिल्वर रॉकवर जी भयान शांतता होती, ती पाहून कोणाचेही काळीच पिळवटून निघाली असते. कार्यकर्ते ते हताश होऊन बसले होते. पण दुपारच्या सुमारास अचानक चित्र पालटले. बारामतीच्या रस्त्यावर पोलिसांच्या गाड्यांचे ताफे वेगाने धावू लागले आणि त्यातून अजितदादा खाली उतरले. दादांना पाहताच तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगननाथ मावेन असा झाला. सुप्रिया सुळे असो, रोहित पवार असो, सर्वांनी प्रोटोकॉल बाजूला सारून दादांना मिठी मारली. पवार कुटुंब अक्षरशः आनंदाने नाचू लागले. पण या आनंदाच्या जल्लोषात एक गोष्ट वारंवार समोर येत होती. अजितदादा जिवंत आहेत. विमानातील पायलटन अखेर सत्य सांगितले. पायलटन स्पष्ट केले की दादांना संपवण्यासाठी जो कट रचला गेला होता, तो साधा सुद्धा नव्हता. दादांनी येताच तडक पत्रकार परिषद बोलावली. माईक हातात घेताच त्यांनी पहिले वाक्य उच्चारले, मी परत आलोय तुमचा खेळ संपवण्यासाठी. दादांच्या या वाक्यान अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी सांगितले की माझा अपघात झाला नव्हता, तर तो एक बनाव होता. दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न झाले होते, हे आता लपून राहिलेले नाही. दादांनी हे स्पष्ट केले की माझ्या जवळच्या काही लोकांनी, ज्यांना मी माझे मानले, त्यांनीच दिल्लीतील काही शक्तींची हात मिळवणी करून माझ्या पाठीत खंजीर खोपसण्याची तयारी केली होती. मला संपवून माझ्या जागेवर कब्जा करण्याचा त्यांचा डाव होता. पण देवाची कृपा आणि जनतेचे आशीर्वाद म्हणून अजितदादा जिवंत आहेत आणि आज त्याच विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले आहे. ही पत्रकार परिषद केवळ दादांची नव्हती, तर सोबतच दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद देखील तितकीच महत्त्वाची ठरली. त्या पायलटन कॅमेरा समोर येऊन कबुली दिली की मला दादांच्या विमानात तांत्रिक बिघाड करण्यासाठी आमिष दाखवण्यात आले होते. मला धमक्या देण्यात आल्या होत्या. दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न केले जात होते आणि त्यात मला मोहरा बनवले गेले. हे ऐकताच उपस्थितांच्या अंगावर काटा आला. पायलटन रडत रडत सांगितले की ऐन वेळी त्याची सदसत विवेक बुद्धी जागी झाली. त्याने दादांना सुरक्षित ठिकाणी उतरवले आणि विमानाचा अपघात झाल्यास बनाव केला. आज त्याचमुळे अजितदादा जिवंत आहेत आणि विमानातील पायलटन अखेर सत्य सांगितले, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आलाय. दादांनी पत्रकार परिषदेत एक रंगाची डायरी आणि काही पेनड्राईव्ह दाखवले. ते म्हणाले, यामध्ये त्या सर्व बैठकींचे रेकॉर्डिंग आहे. जिथे माझ्या हत्येचा कट शिजला, या पुरावे आहेत की दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न कसे आणि कोणामार्फत झाले. दादांचा हा आक्रमक अवतार पाहून पत्रकारांचीही बोलती बंद झाली होती. पवार कुटुंब जे मगाशी आनंदाने नाचत होते, त्यांच्या चेहऱ्यावर आता अभिमान आणि संताप दोन्ही दिसत होते. कारण त्यांना समजले होते की आपले दादा फक्त परत आले नाहीत, तर मृत्यूच्या दाढेतून परत आलेत. आणि हे शक्य झाले कारण अजितदादा जिवंत आहेत आणि विमानातील पायलटनने अखेर सत्य सांगितले. मित्रहो, आता प्रश्न उरतो तो त्या विरोधकांचा, ज्यांनी गेल्या 12 दिवसात दादांच्या मतदारसंघात पेढे वाढले होते. त्यांची अवस्था आता बिकट झाली आहे. कारण दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद अजूनही सुरू आहे आणि प्रत्येक मिनिटाला नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत.
पायलटांनी काही बड्या नेत्यांची नावे घेण्याची तयारी दर्शवली आहे. दादांनी इशारा दिला आहे की उद्या सकाळपर्यंत ज्यांनी ज्यांनी या कटात सहभाग घेतलाय त्यांनी स्वतःहून पोलिसात शरण यावे. कारण आता सिद्ध झाले की दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न झाले होते आणि तसे धागेदोरे खूप खूप वरपर्यंत पोहोचले. सोशल मीडियावर, टीव्ही चॅनलवर फक्त आणि फक्त याच गोष्टीची चर्चा आहे की अजित दादा जिवंत आहेत. विमानातील पायलटने अखेर सत्य सत्य सांगितले. लोक म्हणतायत देवान आमचे ऐकले, तर कोणी म्हणते आता गद्दारांची खैर नाही. या सगळ्या गदारोळात दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद हाच केंद्रबिंदू ठरली. कारण या परिषदेनेच उघड केले की दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न करणारे नक्की कोण होते. पवार कुटुंबाच्या आनंदाला पारावार उडलेला नाही. सुप्रियाताईंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आजचा दिवस आमच्यासाठी पुनर्जन्मासारखा आहे. आम्हाला आनंद आहे की अजितदादा जिवंत आहेत. विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले आणि त्यामुळेच आज माझा भाऊ माझ्या सोबत आहे. रोहित पवारांनी तर थेट इशारा दिलाय की ज्यांनी दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न केले त्यांनी आता पळून जायची तयारी करा. दादा परत आलेत आणि ते हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाहीत. बारामतीतील वातावरण सध्या अत्यंत भारलेले आहे. एका बाजूला जल्लोष आहे तर दुसऱ्या बाजूला सुडाची आग आहे. दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद संपल्यानंतर दादा काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. हा खेळ आता समाप्त झालाय असे दादा म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने हा अंतिम लढा आता सुरू झालाय. कारण आता जग जाहीर झाले आहे की दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न झाले होते. पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. अजित दादा जिवंत विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले आणि या सत्याच्या बळावरच दादा आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणावर राज्य करतील. अजितदादांनी बारामती पाऊल ठेवताच संपूर्ण समीकरण बदलली आहे. दिल्लीतील हायकमांडची धावपळ उडाली आहे. कारण दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद, त्यातून बाहेर येणारे सत्य हे दिल्लीला हादरा देणारे. त्यामुळे मित्रांनो, आता सावध रहा, हा केवळ ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी. पवार कुटुंब नाचू लागले, पण विरोधकांचा नाच आता सुरू होणार आहे. कारण दादांना संपवण्यासाठी दिल्लीहून प्रयत्न करणाऱ्यांना आता लपायला जागा उरणार नाही. सत्य हेच आहे की अजितदादा जिवंत आहेत. विमानातील पायलटने अखेर सत्य सांगितले आणि खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. बारामतीच्या त्या गजबजलेल्या पत्रकार परिषदेत आता एक वेगळाच थरार अनुभवायला मिळते. मगाशीपर्यंत दादांच्या परत येण्याचा आनंद साजरा होत होता, पण आता वातावरणात एक भयानक गंभीरता पसरली. कारण समोर जो माणूस बसलाय त्या दादांच्या विमानातील पायलटची पत्रकार परिषद आता एका अशा वळणावर आली आहे जिथे प्रत्येक शब्द हा बॉम्ब सारखा पडत आहे. हा पायलट साधा सुद्धा नाही, तर तोच माणूस आहे ज्याच्या हातात दादांचे प्राण होते. त्याच्या चेहऱ्यावरचा घाम, थरथरणारे हात सांगत आहेत की त्याच्यावर किती प्रचंड दबाव होता. त्याने पाण्याचा घोट घेतला आणि पुन्हा एकदा माईक जवळ ओढला. संपूर्ण महाराष्ट्राचे श्वास रोखलेले गेले. पायलटने आता एका पेनड्राईव्ह कडे बोट दाखवत सांगितले की यामध्ये ते रेकॉर्डिंग आहे, जेव्हा मला दिल्लीवरून कॉल आला होता. मित्रांनो, हे ऐकताच उपस्थितांच्या पायाखालची वाळू सरकली. पायलटने स्पष्ट केले की उड्डाणाच्या अवघ्या 15 मिनिटे आधी त्याला एका प्रायव्हेट नंबरवरून फोन आला होता आणि समोरून जो आवाज आला